नमस्कार नागपूर, जय सेवा. आपण बघत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज. येथून आदिवासी विकास विभाग गिरीपेठ नागपूर येथे ताज्या खबराची जय सेवा. मी विनोद वट्टी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा भंडारा जिल्हाध्यक्ष. आणि तसंच मी आता आतमध्ये भेटीसाठी गेलो होतो काही कामानिमित्त. परंतु आदिवासी विभागात आल्यानंतर इथली जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे, ही परिस्थिती खूप गंभीर परिस्थिती आहे की आयुक्त जे की आपल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा असे प्रकल्प कार्यालय अनेक या आयुक्ताच्या अंतर्गत येतात. आणि या आयुक्त अंतर्गत येणारे सगळे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, आमच्यासारखे प्रतिनिधी किंवा विद्यार्थी आपापल्या कामाने येत असतात. पण आज जे बिकट परिस्थिती इथं पाहायला भेटत आहे, इथं मागे दिसत असेल बॅरिगेटिंग आहे, पण बॅरिगेटिंग आहे इथपर्यंतची परिस्थिती नाही आहे मित्र हो. या ठिकाणी ज्या पद्धतीनं आंदोलन वगैरे मागच्या काही दिवसांमध्ये झालं आणि त्याला ज्या पद्धतीनं या शासनानं चिरडून काढलेलं आहे आंदोलनाला, त्याच्यानंतर आता विद्यार्थी इथे येण्यासाठी परमिशन घ्यावी लागत आहे. आणि तेही पोलीसवाले इथे असे म्हणतात की आम्ही पोरांना एक एक करून आतमध्ये सोडू, जसं की हे कुठले नक्षलवादी, आतंकवादी कोणीतरी आहेत, देशद्रोही कोणीतरी आहेत किंवा देशविरोधी लोक आहेत, त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊ दिलं नाही. आता ही बिकट परिस्थिती पाहायला भेटली. दुसरीकडे इथे जे पोलीसवाले होते ते पोलीसवाले म्हणाले की आमच्याकडे ऑर्डर नाही आहे, पण आम्हाला इथे सांगितलं आहे की वर एक एक व्यक्ती पाठवायचे. हे कुठली परिस्थिती निर्माण झाली आपल्या आदिवासी विभागात? आपल्या आदिवासी विभागामध्ये आपला पैसा जातो, आपल्या हक्काचा पैसा जातो आणि आज आमच्या पोरांना थांबवलं जात आहे. ही खूप बिकट परिस्थिती आहे. समाजाने या परिस्थितीला समजून घेतलं पाहिजे. जर का आज वेळ पडल्यास या परिस्थितीला आपण समजू शकलो नाही, तर मला वाटते की उद्या चालून या विभागामध्ये कोणीतरी दुसरे तिसरे येऊन बसतील आणि आम्ही बाहेर बसून जाऊ. म्हणजे आदिवासीच्या नावाने येणारा पैसा कुठे ना कुठे कोणीतरी तुमच्या पैशांवर, तुमच्या यासाठी बनणाऱ्या बजेटवर, योजनांवर कोणीतरी दुसरा तिसरा येऊन डल्ला मारण्याच्या स्थितीमध्ये येऊन जाईल. म्हणून आदिवासी वाचवायचे असेल तर कमीत कमी आज या ऑफिसला येऊन व्हिजिट द्या. आपल्या पोरांना बघा इथे काय होत आहे. आपल्या पोरांसोबत खूप चुकीचे व्यवहार केले जात आहे. मग कशाला एवढं सगळं वसतिगृह, कशाला एवढं सगळं सोंग, कशाला एवढं सगळं प्रशासन समजायला येत नाही? ही परिस्थिती पाहून आज मन भरावून आलेलं आहे. सगळ्या संघटनेला विनंती राहील, पालकांना विनंती राहील की तुम्ही या गोष्टींना जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ठेवायला लावायला पाहिजे. कारण की आज ज्या पद्धतीनं थांबवलेलं आहे विद्यार्थ्यांना, या ठिकाणी थांबवण्यात येत आहे. एक विद्यार्थी, ज्या दोन विद्यार्थी, ही परिस्थिती कधीही हावी होऊ शकते आपल्यावर आणि हे हावी होऊ नाही द्यायला पाहिजे. जर ही कुठलं तरी कोणाच्या ऑर्डरने हे सगळं होतं आहे हे सगळ्यात पहिले माहीत करायला पाहिजे. आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की प्रधान सचिवाने सांगितलेलं आहे, हे माहीत व्हायला पाहिजे. इथं ऑर्डर कॉपी लागायला पाहिजे की का बरं ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना, आमच्याच विद्यार्थ्यांना, तुम्ही त्यांचे पालक आहे, तुमच्याच पाल्यांना तुम्हाला आतमध्ये घ्यायला विचार येत आहे. हे खूप बिकट परिस्थिती आहे. मी सर्वांना आवाहन करतो, सामाजिक संघटनांना आवाहन करतो की हे फक्त आता विद्यार्थ्यांच्या मोर्चाला नाही झालं तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि पालकांनी आपापल्या क्षेत्रातील आमदारांना, जे काही क्षेत्रातील नेते आहेत त्यांना भेट देऊन या परिस्थितीचा आढावा घ्यायला आणि वर पोहोचायला लावायचं अशी माझी विनंती राहील. धन्यवाद. जय सेवा, जय गोंडवाना.